ॲडमिशनसाठी. तर SPI नोटिफिकेशन फॉर ॲडमिशन टू SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था मुले छत्रपती संभाजीनगर आणि सैनिकी सेवापूर्ण शिक्षण संस्था मुली नाशिक. तर बघा या ठिकाणी काय काय पॉईंट्स दिलेले आहे वन बाय वन बघणार आहोत. तर बघा, संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. जून 2025मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या 49व्या तुकडीसाठी व नाशिक येथील मुलींच्या 3ऱ्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. आता पात्रता काय ते आपण बघूया. बघा, अविवाहित मुलगा मुलगी महाराष्ट्राचे आदिवासी डोमेसाईल तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिल्ह्यांचे आदिवासी. जन्मतारीख 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011 या दरम्यान असली पाहिजे. त्यानंतर बघा, मार्च एप्रिल मे 2025मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत 10वी परीक्षेला असणारी जून 2025मध्ये इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र असावे म्हटले. म्हणजे बघा, तो विद्यार्थी 10वी बसणारा पण असला पाहिजे, बरोबर, आणि तो 10वी परीक्षा दिल्यानंतर तो पास पण झाला पाहिजे. म्हणजे मिनिमम 60% गुणांनी तो पास झाला पाहिजे. यामध्ये काय आणखी पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. शारीरिक पात्रता काय ते आपण बघूया. बघा, सैन्य दलातील अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषासाठी पात्र असावे. UPSCने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषास पात्र असावे. म्हणजे UPSCनं ज्या काही NDA आणि INA जे एक्झाम घेतले जातात UPSC कडून, त्यांची जी पात्रता आहे तीच या ठिकाणी पात्रता आहे. UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही पात्रता जी आहे संकेतस्थळावर पण आहे. काही निकष त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. उंची मुलांसाठी कमीत कमी 157 सेमी, ठीक आहे, 157 सेंटीमीटर मुलांसाठी आहे आणि मुलींसाठी कमीत कमी 152 सेंटीमीटर आहे. वजन 43 किलोग्रॅम, रातांधळे किंवा रंगांधळेपणा नसावा. मुलांसाठी छाती न फुगवता 47 सेंटीमीटर, फुगवून 79 सेंटीमीटर. NDA INA प्रवेशासाठी UPSCच्या अधिसूचनेनुसार डोळ्याची क्षमता असावी. डोळ्याची क्षमता त्यांनी दिलेली आहे. आता याच्यामध्ये कशा पद्धतीनं निवड होणार आहे, तर लेखी परीक्षा आणि मुलाखत. पात्र उमेदवाराची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून 20 एप्रिल 2025 रोजी विविध केंद्रावर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत 600 मार्काची बहुपर्यायी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील म्हटलं. त्याच्यामध्ये 75 गणिताचे, 75 प्रश्न सामान्य ज्ञान, जनरल ॲबिलिटी टेस्ट आणि असे एकूण 150 प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला 4 गुण व चुकीच्या उत्तरास 1 गुण मिळेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. 1 गुण मायनस होईल त्या ठिकाणी. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्ड व CBSEच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अभ्यासक्रमही त्यांनी दिलेला आहे. 75 गुण गणिताचे आहे. बघा, 75 प्रश्न गणिताचे आहे आणि 75 प्रश्न सामान्य जनरल ॲबिलिटी टेस्ट, त्यामध्ये मग सगळे विषय येतात. त्यानंतर मुलांसाठी ऑनलाईन SPI-Aurangabad.com या संकेतस्थळावर आणि मुलींसाठी ऑनलाईन अर्ज girlSPI-Nashik.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क ₹450 परत न करता येण्याजोगी. ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग इत्यादीद्वारे भरावे म्हणून त्यांनी. डिमांड ड्राफ्ट किंवा चालनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच परीक्षा शुल्क परत मिळणार नाही. तर प्रवेश अर्ज स्वीकारण्याची तारीख किती आहे शेवटची, तर 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म 6 वाजेपर्यंत भरू शकता. आणि हॉल तिकीट जे आहे ते 10 एप्रिलला तुम्हाला 10 वाजेच्या नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल म्हटलं आहे. तुम्हाला अधिक काही सूचना वाचायच्या असेल तर SPI-Aurangabad.com व मुलींसाठी girlSPI-Nashik.com हे संकेतस्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही याबाबत सूचना दिल्या जाणार नाही.
म्हणजे तुम्ही ह्या जे 2 साईड आहे यावरच काय करायचं आहे, माहिती बघायची. त्याच्यावर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून सुद्धा माहिती विचारू शकता. अधिक काही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर दिली जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.